भाद्रपद गणेशोत्सवाला अजून बराच अवधी असला तरी गणपतीच्या मूर्ती बनवण्याआधीच महापालिकेने मूर्तिकारांची बैठक घेऊन यावर्षी घरगुती गणेशाच्या मूर्ती या शाडूच्याच बनवाव्यात, यासाठी लागणारी शाडू माती, जागा आणि इतर सुविधा महापालिका उपलब्ध करून देईल अशी ठोस भूमिका महानगरपालिकेने घेतली आहे। तसेच मूर्तिकारांच्या उर्वरित मागण्यांबाबतही सकारात्मक विचार करून सुवर्ण मध्य काढण्यात येईल असे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी नमूद केले। ठाणे महानगरपालिकेतील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये मूर्तिकारांची बैठक आयोजित केली होती। या बैठकीस उपायुक्त वर्षा दीक्षित, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान तसेच ठाण्यातील बहुसंख्य मूर्तिकार उपस्थित होते। शाडू मातीच्या मूर्त्या या पर्यावरणपूरक असल्यामुळे यंदा घरगुती गणेशाची मूर्ती ही शाडूची असेल याची दक्षता मूर्तिकारांनी घ्यायची आहे। तसेच गणेश मूर्ती साठवणूक करण्यासाठी, मूर्ती बनवण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी महानगरपालिकेकडे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे। त्याचप्रमाणे मूर्तिकारांना शाडूची माती देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे। मूर्तिकार किती मूर्ती घडवणार आहेत, किती साठा करणार आहेत याची सर्व माहिती महापालिकेस देणे बंधनकारक असणार आहे। नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती व्हावी यासाठी कारखानदारांनी कारखान्यात फलक लावावा। प्लॅस्टर ऑफ पॅरिसऐवजी पर्यावरणपूरक असलेल्या गणेश मूर्ती बनवण्याबाबतचं आवाहन देखील अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी यावेळी केले।